आपला क्वेश्चन आहे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, a प्लस 5b इज इक्वल टू 22. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मायनस करायचे. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता आपण मायनस केलं म्हणजे 3a मायनस a ची व्हॅल्यू 1 असते. लक्षात घ्या, a ची व्हॅल्यू ही असते 1 असते. म्हणजे 3a मायनस a किती आला, 2a आला. ओके, आता इथे मायनस साइन आहे आणि इथे प्लस साइन आहे. हा 5b हा पूर्ण कट झाला. त्याच्यानंतर 26 मायनस 22, 26 मायनस 22 आन्सर आला आपला 4 आन्सर आला. मग आपण काय केलं, हा जो पोर्शन आहे पूर्ण हा आपण खाली उतरवला. 2a इज इक्वल टू 4, 2a इज इक्वल टू 4. आता 2a म्हटल्यानंतर हा इंटू असणार, मल्टिप्लिकेशन असणार, म्हणून a इथं राहिला आणि 4 च्या खाली डिवाइड झाला 2. म्हणजे 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. म्हणजे आपला आन्सर आलं a इज इक्वल टू 2. हे आपलं आन्सर आलं. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. आता आपल्याला सेकंड बघायचं. सबस्टिट्यूटिंग a ची व्हॅल्यू 2 मिळाली. इन सेकंड वी गेट. सेकंड आपल्याला मिळाला a प्लस 5b इज इक्वल टू 22. आपण इथे खाली उतरवला. ओके, a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. त्यानंतर प्लस 5b इज इक्वल टू 22. a ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली प्लस 5b इज इक्वल टू 22. आता आपल्याला हा 2 हा प्लस मध्ये आहे, त्याच्यामुळे इकडे गेल्यानंतर का मायनस मध्ये होतो. म्हणून आपण 5b ऍज इट तसंच उतरवलं आहे. 5b ऍज इट तसंच उतरवलं आपण आणि इज इक्वल टू नंतर 22 मायनस 2 घेतलाय. 22 मायनस 2 घेतलाय म्हणजे 5b ची व्हॅल्यू 5b इज इक्वल टू 20 आली. 22 मायनस 2 20 आली. ओके, इक्वल झालं. त्यानंतर प्लस आपण परत इथे काय केलं, 5b इज इक्वल टू 20. आता 5b मगाशी म्हटल्याप्रमाणे a ची 2 इंटू a म्हणजे मल्टिप्लाय झालं. इथे तसंच आपलं आहे 5 इंटू b झाली. b तसा ठेवला. 5 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये इथे गेल्यानंतर डिवाइड होतो. म्हणजे 20 डिवाइड बाय 5, 20 अपॉन 5 म्हणजे 5 1 जा 5, 5 4 जा 20. b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. मग तसं ab इज इक्वल टू 2 4. ab ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, a ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि b ची व्हॅल्यू मिळाली 4. ओके, समजलं.